नमस्कार मंडळी, मी संकेत पवार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या संकेत पवार ब्लॉग या चॅनलमध्ये। तर आजचा विषय असा आहे की आज 10 दिवसाच्या अनंत चतुर्थीला गणपती विसर्जन सोहळा आहे आपल्या इथे। आपल्या घरी 10 दिवसाचे गणपती बसतात। एक थोड्या वेळामध्ये गणपती विसर्जनाची जी मिरवणूक आहे ती का चालू होणार आहे। जसं मला उठायला खूप उशीर झाला त्यामुळे मी लेट उठलो आणि लेट बाहेर निघालो आणि आरती पण झालेली आहे घरामध्ये। तसेच गणपती उचलून पण ठेवलेला आहे बाजूला। आता इथून काय डायरेक्ट घेऊन जायचं एवढंच राहिलेलं आहे। तर पुढून मला आवाज येतो आहे, तुम्हाला येतो आहे का नाही माहीत नाही। जवळच आलेली आहे ती मिरवणूक। त्या मिरवणुकीमध्ये आपण आता थोड्या वेळानं सामील होऊ आणि इथून पुढे त्या मिरवणुकीमध्ये आपण सगळ्या गोष्टी एन्जॉय करूया। तर भेटूया आपण डायरेक्ट मिरवणुकीमध्ये। आंबे तुझो टाळ मोडून रथ सजविला, आंबे तुझो टाळ मोडून रथ सजविला, कोण्या देवाचा रथ सजविला, गणपती देवाचा रथ सजविला, गणपती देवाची झाली करुणा, गणपती देवाला या शरणा, गणपती देवाची झाली करुणा, गणपती देवाला या शरणा। गेलो विसरून मी देह भान, हात जोडून आलो शरण, देवा ऐकून घे मागण। गौरी ज्याची आई त्याचं आगमन झालं हो शाही, ज्याचा ठाव ठाई तर अशा तऱ्हेने एक मूर्तीचे विसर्जन झालेले। जसेच की आपली अंकुदादाच्या घरातली मूर्तीचं विसर्जन झालं, आपल्या अजून मूर्तीचे विसर्जन बाकी आहे। तर एक वाजता निघायचा विचार आहे, म्हणजे आरती वगैरे करून सगळ्या गोष्टी। विलास दादा ही सगळी येतात आहे, त्यांचीच वाट बघतोय आम्ही। ते आल्यानंतर मूर्तीची आरती करून नंतर मग इथून डायरेक्ट आपण आपल्या विसर्जन स्थळावरती जाऊन बाप्पांचे विसर्जन करणार आहे। शेवटचे काही क्षण येते बाप्पांसोबत। मी अजून आतमध्ये पण नाही गेलो, तिकडून विसर्जन करून आल्यापासून आत नाही गेलो। मला माहिती आहे मी आत गेलो तुम्ही रेडी, त्यामुळे आपलं बाहेर गाडीमध्ये थांबलंय। बघूया आता। हो इकडे गाडी मस्त पैकी सजवली बघू शकता। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची, कंठी गळती माळ मुक्ता फळांची। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणते
ह्याच्यामध्ये. बाप्पा, मला तुझी फार आठवण येते रे. तू कधी येणार आमच्या घरी? देवा तुझ्याच साठी उघडून दार, वाट पाहून झाली फार. चिंता हरून देवा थकला असणार, दे माझ्या खांद्यावर भार. थोडा इथं टेकून जा, घास खाऊन माझ्या हातातला. गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो. देवा तुझा कुणी ना करतो विचार, तुझा घर आहे पार पार. गणराया 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 हो, गणराया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर होती सिंदुराची, कंठी गळती माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नूपुर चरणी गागरिया. जय देव जय देव. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सजना, संकटी पवावे निर्वाणी रक्षावे. सुरवर वंदना. जय देव जय देव. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. त्रिभुवन भुवनी पाहता तुझैसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्त लागी पावस लवलाही. जय देवी जय देवी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा, क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा. रे करू दे थोडी सेवा, सांग तुझी भी खुशाली. नको पुन्हा जाऊ आता, अजून थोडासा थांबना. गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो. देवा तुझ्या घरी तू एकटाईचा,
गणपती बाप्पांचं आता विसर्जन झालेलं आहे. आपल्या घरचा गणपती बाप्पाचं आता सध्या तरी विसर्जन झालं. मनाला एकदम पूर्ण असं काय सांगतो मला काय होतं आहे. 10 दिवस सवय लागली होती त्या जागेची, तिथं जागा मोकळी दिसणार, थोडंसं वेगळं वाटतंय मला. काय करायचं, बाप्पाला पण त्यांच्या घरी जावं लागणार आहे. तर चला आता डायरेक्ट इथनं घरी एक कंटिन्यू ब्लॉग चालू ठेवूया. भेटूया घरी गेल्यानंतर. चला मंडळी, तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल, तुम्हाला नक्की आवडला असेल. तर ह्यामध्ये काही व्हिडिओमध्ये नॉर्मल शॉर्ट्स मी वगैरे केलेत किंवा काही शॉर्ट्स मी घेतलेले नाही. तुम्ही पाहिलं असेल की आपण गणपती असेल आकुशदाचा गणपती ज्यावेळेस घरातून आपण घेतला व मिरवणुकीमध्ये सामील झालो. त्या मिरवणुकीमध्ये आपण अर्ध्यापर्यंतच गावाच्या पटांगापर्यंतच आपण पोहोचून गेलो, तोपर्यंतच शूट केलेलं आहे. त्याच्यापुढे मी काहीच शूट केलं नाही त्या मिरवणुकीमध्ये. यामागे काही व्यक्ती होते किंवा एक असं व्यक्ती की ज्याला दुर्बुद्धी सुचली आणि त्याने काही शब्द असे वापरले, त्यामुळे मी त्यापुढे काही व्हिडिओ शूट केला नाही त्या मिरवणुकीमध्ये. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण आपल्या घरच्या गणपतीचे व्हिडिओ शूटिंग चालू केलं. तर त्या व्यक्तीला मला एकच सांगायचं आहे, हे बघ, मी हा सगळा जो शूट करतो हे सगळं मी माझ्या स्वतःसाठी आणि जे शूटिंग करत होतो ते सगळं देवासाठी करत होतो, की देवाची शूटिंग करत होतो. मी कुठल्याही पक्षाला, कुठल्याही मोठ्या पुढाऱ्याला किंवा गावातील कोणत्याही अशा मेन व्यक्तीला असं मी प्रमोट करत नाही आहे याच्यामध्ये, किंवा त्याच्यावरती जास्त फोकस टाकत नाही आहे. तर बाळा, तुझा छोटासा गैरसमज आहे की मी गावातील पुढाऱ्यांना शूटिंगमध्ये ॲड करतो आहे, बाकीच्या कोणाला ॲड करत नाही, किंवा गावातील काही व्यक्तींचा पण तो गैरसमज आहे. तर हे जे सगळं करतो हे मी माझ्यासाठी करतो आहे आणि या सर्वातून मी काही मला भेटावं यासाठी मी करत नाही, माझ्या स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी सर्व गोष्टी करत आहे. तर हे तुझा एक छोटासा गैरसमज आहे, दूर कर. तुझ्या शब्द जे बोललायस ना ते चुकीचं बोललास तिथे, आणि तुला तिथे पण मी सुनावलं आणि इथं पण सांगतोय, मी काय कुठल्या पुढाऱ्याचा काय असा मागचा हलणारा शेपूट नाही आहे बाळा, कळालं? आता तुला पण एवढं सांगायचं आहे, तू तुझे पहिले मित्रमंडळी चोर, नंतर मग तू मला बोल. कारण की मी माझ्या मित्रमंडळांना सगळ्यांना एकत्र ठेवलं, असं तुटून दिलेलं नाही तुझ्यासारखं. 4 पैसे आलेत की लगेच उड्या मारत नाही बाळा मी. चला जाऊ ना त्या व्यक्तीला जाऊ ना. तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही चुकलं असेल, काही शब्द चुकले असतील माझे, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. तसेच मला तुम्ही DM करू शकता. आपलं इंस्टाग्राम ID खाली शो होत असेल त्यावरती नक्की फॉलो करा. तिथे मी काही रील्स वगैरे पोस्ट करतो, काही एडिटिंगचे फॉर्मॅट पोस्ट करतो, नक्की तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. मग तसेच ते मला DM मध्ये तुम्ही सांगू शकता की माझ्याकडून काय चुका होते, काय मला इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींमध्ये मी माझ्या पुढच्या करिअरमध्ये खरंच इम्प्रूव्हमेंट करेन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपला चॅनल किंवा आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असंच काही व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईन. तर चला भेटूया असंच एक नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. जय शिवराय. करू दे थोडी सेवा, सांग तुझी भी खुशाली.